आज जगाच्या व्यापारात भारताचा वाटा फक्त 1.2% आहे, तर चीनचा 14% आणि अमेरिकेचा 9%. पण हे लक्षात ठेवा, काही वर्षापूर्वी भारत हा जगातील सर्वात मोठा व्यापारी देश होता. होय, आपल्या पूर्वजांनी मसाले, कापड, धातू, दागिने, धान्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. म्हणूनच भारतावर राज्य म्हणजे जगावर राज्य या भावनेने परकीय आक्रमणे झाली आणि बाकी इतिहास आपल्या सर्वांना माहितीच आहे. आपण स्वतःचे प्रोडक्ट्स इंटरनॅशनल मार्केटमध्ये पोहोचवण्यासाठी अजूनही संकोच करतो, भीती बाळगतो. पण हीच भीती मोडून काढणं हेच आमचं उद्दिष्ट आहे. भीती, जसं तुम्ही ऐकलं असेल, एक्सपोर्टमध्ये पेमेंट लॉस होतो. जर तुम्हाला एक्सपोर्टच्या पेमेंट टर्म्स परफेक्ट माहिती असतील, व्यवहार ज्ञान असेल, माणूस चालण्या बोलण्यातून ओळखता येत असेल, तर नक्कीच आपण व्यवहार करताना चुकणार नाही. भारताला कमीत कमी वेळात एक श्रीमंत देश बनवायचा असेल तर एक्सपोर्ट शिवाय बेस्ट बिझनेस नाही. कारण यात आपण बाहेरचा पैसा आपल्या देशात आणतो आणि देशाला मोठं करतो. पण लाजिरवाणी गोष्ट अशी, आज आपण ट्रेड डेफिसिट म्हणजे एक्सपोर्ट कमी आणि इम्पोर्ट जास्त, म्हणजेच पैसे कमी कमवतो आणि खर्च जास्त करतो. आपला देश कर्जात आहे. देशाला यातून बाहेर काढून सर्व शक्तिशाली एक श्रीमंत देश बनवण्यासाठी तुम्हाला लोकल बिझनेस सोबतच एक्सपोर्टही करणं गरजेचं आहे. प्रत्येकाची ही जबाबदारी बनली पाहिजे, तर गरिबी मिटेल. भारताला सर्वसंपन्न बनवण्यासाठी माझा हा खारीचा वाटा मी देण्यासाठी आलो आहे एका विश्वसनीय एक्सपोर्ट बिझनेस वर्कशॉप. आपण सगळे महाराजांचे मावळे आहोत. जसं महाराजांनी स्वराज्यासाठी जे जे करावं लागेल ते बलिदान देणारी फौज उभी केली, तशी मीही एक माझी रायझिंग एक्सपोर्टर्स अकॅडमीची आर्मी तयार करतो. गेल्या 10 वर्षापासून मी एक्सपोर्टर तयार करतो. हजारोच्या संख्येने आज आपली आर्मी वाढत आहे. आपल्याला असं काम करून जायचंय की पुढच्या 7 पिढ्यांनी आपला फोटो अभिमानाने घरात लावला पाहिजे. बस. तुम्हाला बसून 2-3 दिवसाची ट्रेनिंग घ्यायची असेल तर ही जागा तुमच्यासाठी. मला तुमचे 3.5 महिने लागतील. यात आपण शून्यातून कोटींचा टर्नओव्हर करण्यापर्यंत कसं पोहोचायचं याचा रोडमॅप मी तुम्हाला देईन. तोही प्रत्येकाचा कस्टमाइज. कारण प्रोडक्ट सिलेक्शन पासून कंट्री सिलेक्शन, मग तिथे कस्टमर शोधायचं कसं, ते मिळाल्यावर त्यांच्याशी बोलू कसं, व्यवहार ऍडव्हान्स पेमेंटमध्ये कसे केले जातात. कारण जगात एक्सपोर्ट हा ऍडव्हान्स पेमेंटवरच चालतो आणि उधारीवर कोणी मागितलं तर बँक गॅरंटी शिवाय कोणीच एक्सपोर्ट करत नाही. पण भारतात उधारीशिवाय कुठला धंदा होत नाही, ही सवय आपल्याला लागली आहे. म्हणून आपण एक्सपोर्टमध्ये पण उधारीतच होत असेल, ते पण कंटेनर भरून माल जात असेल, तोही 29,000 किलोचा एक कंटेनर पाठवायचा तर तेवढी इन्व्हेस्टमेंट लागेल, हाच विचार करून तुम्ही या बिझनेस पासून दूर राहिले. मी सांगतो, तुमचा एक्सपोर्टमध्ये एकही रुपया कोणी कधी बुडू शकत नाही. त्यासाठी सरकारी इन्शुरन्स कंपनी आहे. ECGC इन्शुरन्स हा फ्रॉड प्रोटेक्शन इन्शुरन्स आहे. उधारीमध्ये माल पाठवला तर इन्शुरन्स काढा आणि बिंदास राहा. त्यात तुमची 80 ते 90% अमाऊंट ही सिक्युअर असते. असा इन्शुरन्स लोकल बिझनेसमध्ये आहे का? नाही. लोकल बिझनेसमध्ये आपण चेक घेतो, अग्रीमेंट करतो, किंवा कोणी फसवलं तर कोर्टात जातो आणि मग वर्षानुवर्ष घालवतो. एक्सपोर्टमध्ये मात्र तसं होत नाही. एक्सपोर्टमध्ये इन्शुरन्समध्ये पैसा आपला सेफ असतो. अजून काहींना वाटतं की एक्सपोर्ट म्हणजे मोठा विषय, मोठा कंटेनर पाठवावा लागेल, तर तसं नाही. तुम्ही 1 ग्रॅमपासून ते 29,000 किलोचा म्हणजेच कुरिअरपासून ते कंटेनर पाठवण्यापर्यंत काम करू शकतो. अजून काही लोक मला बोलतात, सर आम्हाला इंग्लिश येतं, मग आम्हाला एक्सपोर्ट बिझनेस करता येईल का? इंग्लिश बोलणारे जगात फार कमी देश आहेत. जगाची भाषा इंग्लिश नाहीये. चायनाचंच बघा ना, त्या लोकांना इंग्लिश येत नाही, पण जगात सर्वाधिक एक्सपोर्ट करणारा देश आहे. मग हे कसं शक्य झालं त्यांना? मी गेल्या 13 वर्षापासून बऱ्याच देशात माल विकलाय. तोडकं मोडकं इंग्लिश येणं हे चांगलंच आहे, कारण तो आपल्याशी कामापुरताच बोलतो. काय विचारेल तो? प्रोडक्टचे डिटेल विचारेल, पॅकेजिंगचे ऑप्शन विचारेल, किती टिकेल माल, कसा पाठवायचा, किती दिवस लागतील कंटेनर पोहोचायला. मग शेवटी तो म्हणेल कोटेशन द्या. मग पेमेंट टर्म ठरला की झाला तुमचा एक्सपोर्ट सुरू. आता हे कसं जमेल, हाच जर तुमच्या मनात प्रश्न असेल तर सांगतो, मी पहिले 8 दिवस संपूर्ण एक्सपोर्टच्या प्रोसेस शिकवेन. यात कंपनीला नाव काय द्यावं इथपासून ते शिपिंग, लॉजिस्टिक, एक्सपोर्ट करतानाचे सगळे डॉक्युमेंट्स, पेमेंट टर्म्स, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स, अजून खूप काही. हे सगळं पहिले 8 दिवसात. मग पुढे 3 महिन्यात आपल्याला प्रॅक्टिकली एक्सपोर्ट सुरू करायचं. म्हणजे लगेच बाहेर शोधायला सुरुवात करायची नाही. आपण पहिल्या महिन्यात सगळं ब्रँडिंग मटेरियल रेडी करू. तुमचा लोगो, वेबसाईट, प्रोडक्टचं कॅटलॉग, विजिटिंग कार्ड्स, सोशल मीडिया बनवून घेऊ. त्यावर कमीत कमी 50 पोस्ट तरी टाकू. त्या दरम्यान तुमच्या एक्सपोर्टच्या लायसन्सही रेडी करून घेऊ. तेही मीच फ्रीमध्ये काढून देईन, त्याची काळजी करू नका. तुमच्या एक्सपोर्टची पायाभरणी मीच करून देईन. त्यासाठी 50 बाहेरची लिस्ट मीच तुम्हाला प्रत्येकाला देणार आहे. त्यातूनच बऱ्याच लोकांना एक्सपोर्टच्या ऑर्डर्स मिळतात. तुम्हाला एक्सपोर्टर बनवणं हीच माझी जबाबदारी आहे. म्हणून मी एकटाच हे सगळं करू शकणार नाही. त्यासाठी 10 एक्सपर्टची टीम आहे.
हे सगळे तुम्हाला वेबसाईट बनवण्यापासून तर कम्युनिकेशन स्किल, मेल रायटिंग स्किल, शिपिंग, लॉजिस्टिक, मार्केटिंग पर्यंत सगळे मदत करेल. तेही अगदी पर्सनली. तुमच्या सगळ्यांकडे माझा पर्सनल नंबर असेल. तुम्ही माझ्याशी डायरेक्ट बोलू शकता. तुमचा बिझनेसमध्ये येणारा प्रत्येक प्रॉब्लेम माझ्याकडून सॉल्व्ह करून घेऊ शकता. जसं तुम्ही बायर सोबत बोलताय, बायरने काही टर्म्स अँड कंडिशन ठेवले आणि त्या तुम्हाला रिप्लाय करता येत नाहीये किंवा कसं सॉर्ट आउट करू, काय रिप्लाय करू हे नाही समजत आहे. तुम्ही माझा पटकन मेसेज करू शकता, माझ्याकडनं सोल्युशन घेऊ शकता. तुमच्या आणि बायरमध्ये होणाऱ्या डीलमध्ये ॲज अ कन्सल्टंट म्हणून तुम्ही मला इन्व्हॉल्व करा आणि तुमचा व्यवहार मी स्मूथली करून घेईन. आणि माझं ऑब्झर्वेशन असं राहिलंय, सुरुवातीला 2-3 कंटेनर पर्यंत तुम्हाला मदत लागेल, त्यानंतर तुम्ही एक्सपर्ट होणार आहे. असाच सपोर्ट हा लाईफ टाईम तुम्हाला माझ्याकडनं मिळेल, ही माझी कमिटमेंट. चला तर मग भारताला पुन्हा एकदा सोने की चिडिया बनवण्यासाठी माझ्यासोबत मिशनमध्ये सहभागी व्हा.